महालक्ष्मीच्या नावाने घे का ना महालक्ष्मी घे माऊली अजून तुझी ओळख घेतली ना मी डायरेक्ट माझ्या वागावर बसायचं नाही यांच्याकडचं कोण आहे यांना कोणती मूर्ती भेटली का कोण आहे का यांचं यांना कुठूनची मूर्ती भेटलेली का घरी आणले का याने कोण आहे का आजूबाजूला त्यांच्या हा नाही मग ते मोकळं करायला लागेल ना वाघोबा देवा पहिले आईची पूर्ण ओळख घेत जा मग तुझा स्थान देत जा आई तुझा कराड बोला भूल काय राहिले तुझं सांगून टाक काय राहिलंय का झाडाचं आनंदाने आले हा काय राहिलंय का तुमचं झाडाचं बोला कोण नाही देऊ तुम्हाला आरतीचा मान आनंदाने स्थानावर जाणार हा जाणार का आल्या स्थानावर जाणार का आनंदाने काय कमी पडलंय हा या दोघी जणी आरती करायला तर त्यांचं बोलायला कोण नाही तर सुवासिनी आहे एक जण सुवासिनी कोणतरी घरचं कोण नाही लग्न झालेली एकाच्या माऊली घ्या आता कुंकवाचा मान एक नारळ आवाज घर बंद नका करू येड्या भक्तीने शिर्के परिवार करून गोत्रे भांडारकर यांच्या हातात दर्शन
बडबड कमी करा. कसं आहे, गोंधळ हा गोरपाडा देवीचा आहे, तर आपण त्याच्यावर जास्त फोकस करू. बाकी देव तर येतील पण आलेल्याला मान देऊ आपण, कारण गोंधळ तुमचं झालेले. आता बाकी जे येतील गोरपड देऊ जास्त फोकस करतो, पण सध्या येतील त्याला मान देत नाही. कार डोंगराची आवाज लयगार खरं बैगार हा गारगार अन डोंगराची हवा गबायला सोसनागार डोंगराची हवा गबायला सोसनागार डोंगराची हवा गबायला सोसनागार डोंगराची हवा गबायला सोसनागार ओळख देणार का? हा का? आम्हाला कसं समजणार तुम्ही कोण आल्यात? बोला, आम्हाला कसं समजेल? नाही का देवा, मी तुला कसं मी ओळखावं? आई तुला कसं मी ओळखावं, देवी तुला कसं मी ओळखावं, आई तुला कसं मी ओळखावं, देवी तुला कसं मी ओळखावं, आई तुला कसं मी ओळखावं, देवी तुला कसं मी ओळखावं, आई तुला कसं मी ओळखावं, देवी तुला कसं मी ओळखावं, आई तुला कसं मी ओळखावं, देवी तुला कसं मी ओळखावं, देवी तुला कसं मी ओळखावं, आई तुला कसं मी ओळखावं, आई तुला कसं मी ओळखावं, आई तुला कसं मी ओळखावं, देवी कसं मी ओळखावं, आई तुला कसं मी ओळखावं. तुम्ही ओळख देणार ना, मग पुढचा आम्ही करू ना तुमचा. मग हा बोला ना, तुम्ही सांगाल तर आम्हाला समजेल काय कमी पडलंय, काय कमी पडलंय तुम्हाला. बोला, झाडाला का तकलीफ, झाडाला त्रास का तुम्ही देता मग? हा येईल आई, का झाडाला तकलीफ? हा पण दैत्यांची बसले ना आदिमाया, दैत्यांच्या मेंढ्या पाय द्यायचे ना. मग
आहे ना? मग कुठे आहे तुझी आई? कुठे आहे? कुठे आहे? मग तुम्ही कोण आहेत? तुम्ही कोण आहेत? हा? कसं आम्हाला समजेल? प्रजेला कसं समजेल? आम्ही अज्ञान बालक. बघा माऊल्यांनो, जे कोणी असतात तुम्ही बरोबर, मग आम्हाला कसं समजेल? प्रजेला कसं समजेल तुम्ही कोण आहेत? समजायला पाहिजे ना. आम्ही कोणत्या रूपात बोलायचं तुम्हाला? पण नाही सांगलं तर तुमचंच मानपान होणार नाही आमच्याकडून. मग काय करू आम्ही? नको करू का मानपान आम्ही? बोला. मग तुझा मानपण जे कोणती शक्ती आहे, जी कोणती सावली आहे, जो कोणता संचार आहे, आम्हाला जर माहित नसलं तर आम्ही तुझी कशी पूजा करू? का करायची का? नाही करणार. हा? आता कळाले तर आता कळू दे ना आम्हाला. आम्ही जागरूक होतो त्यासाठीच मानलाय. बोला. नाही नाही नाही, बरं समजलंय. बोला बोला, पुढचं बोला. आम्हाला सांगा आता. या चिरके परिवाराला, पाटील कुलाला सांगा. हा? बोला, काय कमी पडलंय तुम्हाला? कमी काय पडलंय? हा? गरज नाही. नाही गरज मग आल्या स्थानावर तुम्ही. गरज नाही तर मग सांगा. आम्हाला गरज आहे ना. पण तुम्हाला गरज ना, आम्हाला गरज आहे ना तुमची. हा बरोबर आहे. पण याच्या पुढे झाली पाहिजे का? याच्या पुढे झाली पाहिजे का? किती रूप बदलली? रूप किती बदलली? हा? मग ही रूप का बदलून येतात? रूप बदलून नाही यायचं. मूळ जागेवर यायचं. दैत्य का मारला? दैत्य मारला का? दैत्य मारण्याचं कारण त्या शक्तीला पुढे घेतली का? हा? दैत्य मारला नाही तर शक्तीला पुढे घेतली तर दैत्य मारणारच ना. त्याच्या घरचं कोण आहे? नाही पोरं नाही, मोठं कोण आहे? या माग मोकळं करून पाहिजे ना पूर्ण. त्या साईडने यायचं. कोणी केली? कोणी नाही वाया घालवला. कोणी नाही. दैत्याला पाठवू. मला सांगा दादा, ही झाड का बोलतोय? दैत्याने काय केलं? काय केलं? दैत्याने काय केलं? आता दैत्य तुमच्या घरात कुठे बसले होते? कुठे टाकले? हा? दैत्य सोडले कुठे? पाण्यात. काय सोडलं पाण्यात? म्हाताऱ्यांचा काय सोडलाय का? हा? हा. पिवल्याची काली केली का? तुम्हाला काय भेटला होता काय पिवल्याचा काला? बोला बरोबर ना, विचारू ना. तुम्हाला काय भेटला होता का? असा पिवला काय भेटला होता का त्याचा काला झाला? अहो दोन गोष्टी आहेत. एक तर भंडारा पिवला काला होतो, सोना पिवला काला होतो. असं काय भेटला होता का तुम्हाला घरामध्ये? घराच्या बाजूला काय खोदतानी काय करतानी? हा मग हा हा बोला. मग कुठं भेटला होता? मग कुठून आला? आला कुठून? अजून तुमचा भाऊ किती आहेत? बोलवा.
बोलू आता पद्माकर शिंदे ना हा या असू नका सांगतो मी काय येते या झाडाची आल्ला अशी झाले या झाडाच्या अंगावरी पितर पण येतील देव पण येतील भूत पण येतील पण मूळ शक्ती बाजूला झाली हा ती मला पाहिजे आता पहिले आपण हे दैत्य कुठून आले ना कुठं सोडले कुठे गेले दादा या अहो लोक हसाले तुमच्या घरात तुम्हाला त्रास सहन करायचे ना मला पण लोक बोलतात हे महाराजांच्या गोंधळामध्ये हे काय 12 भानगडी काढतात मला त्या लोकांशी घेणार नाही तुम्हीचा कार्यक्रम मी घेतला ना तुम्हाला सुशांती मला द्यायची बाजूचं बोलणारे मी भुकणाऱ्यांना लक्ष देत नाही दादा बसा बघा हे झाड का बोलतोय इकडे असा थोडा हे झाड का बोलतोय दैत्य त्रास देतात तुमच्या घरामध्ये दैत्य बसलं होतं का हा पाटीलकी कोणाची पहिली पाटीलकी कोणाची होती हा तुम्ही कशाला खाना पिना द्यायचे का पहिले आठवा ना जरा हा मग दैत्य कुठून आले मग सांगा ना तुम्ही सांगतो मी दाबा मग सांगा ना तुम्ही हा तुम्ही नाही दिलं हो हे झाड बोलताय का देव बोलताय मला झाडाकडून नाही देवाकडून ऐकायचे बोला हा मग दैत्य आलं कुठून यांच्या पहिले अंगात आलं तर पितर पण यायचं का हा पितर पण यायचं का भाई असं कोण वारले बिरलेलं यायचं का असं का ना घ्या आता पिवलाच घ्या त्यांचा काला झालाय तो पिवला घ्या काला झालाय ना तो पिवलाच करा चला राजाराम देव धनगर चला राजाराम भाऊ तुम्ही उठा तुम्ही उभा राहा तिथे बसा लागेल तिथं तुमचं बसा ना नाही जमत का धनगर वाड्यात घुसला हा अरे धनगर वाड्यात घुसला हा देव धनगर वाड्यात घुसला धनगर वाड्यात घुसला हा देव धनगर वाड्यात घुसला आनंदाने घ्या भांडारा आपल्या कुलातले नाही ना भांडारा द्या देव आनंदाने घ्या भांडारा तुमचा मान चला आनंदाने घ्या जागेवर चला एकदम आनंदाने घ्या ओय का बाहेर तो मान देऊ आपण साईडला बघू हा घ्या का ना धनगर वाड्यात
रूप घेऊन म्हातारा जरा बाणचा चाकर काही ताटत भाकर गईची राखी तुम्ही धर घेऊन म्हातारा जरा बाणचा चाकर काही ताटत भाकर गईची राखी तुम्ही धर बोला असंच खेळत राहायचे तुम्हाला हा आला धनगर हा तो कोण आहे काय ते नंतर बघूया आपण हा आता सांगा आम्हाला तुमची ओळख देतं का असंच झाड केलं ठेवू आम्ही हा हो म्हणून मारा मार हा नाही घालू ना अजून गोंधळ लय बाकी आहे आम्हाला पहिले तुम्ही देव बोलता ऐका ऐका पहिले ही झाड बोलतय का देव बोलतय हा आम्ही बसलो नाही तर आम्हाला सांगा ना पण तो जे पिवलं भंडारा काला पडला त्याला परत पिवला करायचे ना सगळ्यांना सुख शांती भेटली पाहिजे ना हा जे झालं ते झालं याच्या पुढे आनंदाने संसार चालला पाहिजे का नाही कुलामध्ये मी जर गोंधळ घेतलाय कुलदेवत ग्रामदेवत जर जागरूक आहे तर ही घात चालणार नाही हा मग आम्हाला एवढंच सांगा तुम्ही झाडरूपी बोलता का देवरूपी बोलता कसं का माहित नाही 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 देवा शांत 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 आम्ही बोलतोय हा हा धनगरवाड्याच्या ना मग धनगर बोलवलं ना मी आता मग आता कोण आहे पण धनगरवाड्याच्या या धनगरवाड्याचा एकदा परत पाणूच्या नादी फसला देव अरे जेजरीच्या वाट माझी द्रौपदी द्रौपदी वाट माझी द्रौपदी खंडोबाच्या जोडीदार किती किती बोल रे 5.5 त्याच्यातली एक आली असेल खंडोबा तिला विसरला असेल बरोबर घ्या अरे बोला 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 हा हा मला झाड रुपी नको मला जर शक्ती रुपी असेल तर सांग हा शक्ती ऋषी मला काय नाही धनगराला कुठे धनगर काय करतोय घरामध्ये या झाडाच्या घरामध्ये धनगर काय करतोय कोणी दिलं पण मला माऊली एकच सांगा ऐका 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 हे देवी रूपात बोलता का झाड रूपात बोलता हा मला जर सावली असं तर सावलीत सांगायचा नाही तर मोकळं शांत बसायचं मला सांगायचं मग धनगर आला ना हा पण काय सांगाल तर आम्ही देऊ ना काय मान पाहिजे बोला बोला तुम्ही आधी कोण आहे ते समजत तर मान देऊ ना आम्ही हा बघ तुझी ओळख नाही दाखवली माझ्या घोरपडीची ओळख बघायची तुला तुम्ही ओळख नाही दाखवली ही कोण आहे माहितीये का जिचा गोंधळ आहे ती तुझी कोण आहे तुझी ती हा मग आता सांगा ना तिला सांगा बोला तुमची ओळख आम्हाला सांगाल तर आम्ही पुढचं सांगू बोला
तर कोण आहेत तुम्ही? ओळख सांगा कोण आहेत? ओळख शिवाय शरण यायचं नाही. कोण आहेत तुम्ही? दर टोपटला का नाही तुम्ही? कोण आहेत मग तुम्ही? कोण आहेत? बोला. हा मालसाबाई यावं मालसाचं गाणे. तुमचं खपून घेणार ना माणसा म्हणती देवा मी तुमचं खपून घेणार ना. या धनगराच्या बाईला बाईला ना तुम्ही देणार ना. या धनगराच्या बाईला बाईला ना तुम्ही देणार ना. धनगराच्या बाईला बाईला ना तुम्ही देणार ना. धनगराच्या बाईला बाईला ना तुम्ही देणार ना. माणसं म्हणती देवा मी तुमचं खपून घेणार. माणसं म्हणती देवा मी तुमचं खपून घेणार. त्या धनगराच्या बाईला बाईला ना तुम्ही देणार ना. त्या धनगराच्या बाईला बाईला ना तुम्ही देणार. तुम्ही बोला. तुम्ही आता माणसा बोलल्या तुम्ही, मग माणसाला काय द्यायचं आम्ही? दादा यांचं किती वर्षापासून असं आहे? तर त्यांच्या अंगात धनगर यायचा का? असं धनगराचा सवार यायची का? कुठला धनगर होता तो? सांगितलं नाही. या मला एक सांगा, ऐका ना, या पाण्याच्या ठिकाणी कुठे गेलत्या? रागात गेलत्या का? काशात गेलत्या? मग पाण्यामध्ये गेलत्या का त्या? तेव्हा तिथं काय झालं? पाण्याच्या ठिकाणी गेलत्या तेव्हा काय झालं होतं? कपडे धुवायला गेलत्या का कशाला गेलत्या? काय झालं ती घटना? ओ देवा थांबा, आम्ही बोलतोय, बोला. बरोबर. बरोबर. मग तो आंबा खाल्ला आणि आंबा खाल्ल्यानंतर काय केलं ते? बरोबर आहे. काय आलं मग तुम्ही तिथं त्या एरियामध्ये काय होता? मुंजा आहे, मुंजा आहे. आंबा खाल्ला, पाण्यावर कशाला गेल्या? मग ताण लागली होती, पण त्या पाणी पिऊन आल्यानंतर मग घरी चालवलं का त्या? मग तुम्ही नंतर लक्ष दिलं त्याच्यावर? किती वर्षापूर्वी पोरं जन्माला आलती का? किती होती? दोघं होते. आता मला सांगा, ज्या पाण्याच्या ठिकाणी गेलं तिथं देवीचं काय स्थान होतं का? बायांचा नव्हता. म्हणजे पाण्याच्या ठिकाणी गेल्या, आंबा एकच दिसला, आंबा खाल्ला, आंबा खाल्ल्यानंतर त्या पाण्याच्या ठिकाणी गेल्या, त्यानंतर घरी आल्यानंतर त्यांच्या अंगात आलं. काय आलं? काय सांगितलं? काय बरं शिव्या बिव्या द्यायला लागल्या का? नाही, त्यांना त्रास आहे, त्यांना त्रास लोक असतील. आपल्या जे क्लिअर करते ना, किती वर्ष तर पोरगा 2 वर्षाचा 3 वर्षाचा असेल, काय मोठा होता. ही घटना कधी घडली होती? तिथून ते त्यांच्या सोबतीलाच आहे त्या. बरोबर. गणपतीचा आरती तरी वाजली तरी अंग भरायचं का? हो का नाही? म्हणजे काय वाजत असं व्हायचं का? नाही. काय माहिती सांगतो त्यांचं, त्यांच्या माहेरच्या देवी आहेत. मी सांग, मग तुम्ही सांगा ना. आम्ही पोटबीट करतो, तू आंबा खाऊन नदीवर गेली, कशाला गेली, त्यानंतर काय घटना घडली मी सांगतो, तू सांग काय ते. बरोबर ना? का हो? मी सांगतो पूर्ण इतिहास, नाही तर तू सांग. मग सांगा ना. मग कुठून आल्यात? मला एक सांगा, ज्या झाडाबरोबर आल्यात, झाडाबरोबर तिथे तुम्हाला राहायचे का? मग झाडा त्रास द्यायचं ना, आल्या जागो जाणार.
जाऊ मान काय पाहिजे तुला साधा बोला मान माग झाडाच्या लेकराला बाळाला कोणाला त्रास झाला नाही पाहिजे हा स्थानावर जाणार स्थानावर नाही जाणार स्थानावर जाणार का मी शब्द देते कुणाला तुझ्या घराला ज्या झाडाला आहे त्या घराला सुख शांती मी देईन परंतु तुम्हाला मागे यायला लागेल 20 वर्ष किती 15 ते 20 वर्ष मागे ती जी घटना घडली त्यानंतर तुम्ही किती काय कुठं फिरले कोणी काय केला मला त्याच्याशी देणं घेणं नाही तर काय माहिती आता आल्या ती त्या गोष्टी जास्त बांधतात का माझ्या युट्यूबला जे सर्च करतात त्या जास्त गोष्टी त्या आहेत तरी मी यांना कोणाला घाबरत नाही 15 वर्ष जर मागे गेले तर जी घटना घडली त्यानंतर आता मला त्रास चालू आहे जे काय तुम्ही कमवता काय करता ते स्थिर आहे संध्याकाळचा दिवा लावायच्या टायमाला किती चिडचिड छोट्या गोष्टी वाजवत होतो म्हणजे या झाडाच्या मागे आलेली घाण ठेवायचे का हा नाही ठेवायचं बिना पाण्याचा नारळ भेटेल तुम्हाला बिना पाण्याचा नारळ आता नाही तर नंतर द्याल बघ माऊली तू झाड बोलू दे का सावली बोलू दे कोणी असू दे मला एवढंच आहे मी या घोरपडा देवीचं शिर्के कुलाचं शिर्के परिवाराचं पाटील कुलाचं पाटील परिवाराचं जागरण कुलाचं मी त्या फक्त देवीला एवढंच सांगतोय या झाडाच्या घरामध्ये जी गाडी अडचण आहे ती मोकळी करणार मी करून देणार कोणतं तिला बोलू मी म्हणजे मी ती आपण फक्त एक सुका नारळ घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी नसेल कोरडा हा कोरडा नारळ नेऊन जिथं आंबा भेटला होता त्या आंब्याच्या तिथं नेऊन ठेवाल पूर्ण आलेली गोष्ट तिथे जाणार भरलेला नारळ तिला पाण्याचा तर भरलेला मग त्याला परत आशा लागेल त्याला कोरडा द्यायचा आंबा खाल्ला त्याचा आंबा खाल्ला तिथे काय भात चालतं का तुम्हाला हो हा आता आपल्याला आंबा खाल्ला आपण त्याचा आंबा त्याला परत द्यायचे पण आपल्या आंब्याच्या मध्ये कोई नसली पाहिजे म्हणजे पाणी नसलं पाहिजे त्याचा आंबा त्याला तो आंबा परत उगावला नाही पाहिजे कारण कोई पडली आंबा खाऊन तर काय होईल परत आंबा तयार होईल ना बिना पाण्याचा नारळ तिथे ठेवाल हा मग आता त्यांना भांडार द्या आता सगळे रस्ते मोकळे होतील या घोरपडे देवीला मी साकडं घातलंय सगळं मोकळं होईल फक्त दादा एक सुका नारळ ठेवायचा हा बोला आता हा सगळं येईल आता मला झाडरूपी बाया नाही बोलायचं शांत रूपी बोलायचं भांडार ते त्यांच्या हातात तुम्हाला सोन्याचा भांडार पाहिजे का नको संसार सोन्याचा पाहिजे का नको हे कधी झाड आहे ना कधी अंगात येते बोलतंय कधी स्वतः बोलतंय ते त्यांना समजून येत नाही हा भांडारा घ्या सोन्यारूपी संसार पाहिजे का नको लेकरा मला सुख शांती पाहिजे का नको मग हे घ्या नारळ त्या घोरपडा मातेला साकडं घाला ज्याचा आंबा खाल्लाय त्याचा आंबा मी देते माझ्या लेकराबाळाला माझ्या नवऱ्याला माझ्या पोरा लेकरांना जसा भांडारा वायते तुला तसा सोन्याचा संसार झाला पाहिजे लेकराबाळांची कामं धंद सुरळीत पार पडलं पाहिजेत आता कुठे यात घाला तुमच्यावर कर्जच होणार का नाही दोन्ही मुठी घ्या एक मुठीने द्यायचं या धनगरवाड्याचे गाणं काना कुठं मध्येच गाणं बंद करू लागलं आता त्या ज्या गोष्टी आहेत आपण करतोय ती जर मोकली नसेल तर अजून त्याला लग्न आहे काय नाच गाणं करायला काय लग्न आहे का आखी रात्र हल्दी केल्या वाजलं नाचलं गेलं या गोष्टी किती वर्षाच्या आहेत या मोकल्या पाहिजेत आपल्याला तर देव आपलं साध्य होतील भारत म्हणू का हा धनगराचं हा बघा या धनगरांनी या खंडरायांनी या माऊलीचा संसार सोन्याचा केला पाहिजे कालाने केला पाहिजे आल्यात ना शरणचा देवीला द्या भंडारा शरण या देवीला या तसा नाही भंडारा आम्हाला वाढता भंडारा पाहिजे त्या दोन्ही हाताने भरवू द्या ना जेवढा भरेल तेवढा संसार भरेल त्यांचा माऊली या देवाच्या इथे या साकडं घाला या चला अरे जेजरीच्या वाट माझी झोपडी जेजरीच्या वाट माझी झोपडी हाती काठी पायी तोरा
मी धनगरी धनगरी देवाचा धनगरी मी धनगरी धनगरी देवाचा धनगरी देवाचा धनगरी 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 देवाचा धनगरी अरे शेजारीच्या वाट माझी झोपडी झोपडी शेजारीच्या वाट माझी झोपडी आधी काठी पायी तोडा पाठी घोंगडी आधी काठी पायी तोडा पाठी घोंगडी मी धनगरी धनगरी देवाचा धनगरी मी धनगरी धनगरी देवाचा धनगरी 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 देवाचा धनगरी मी धनगरी धनगरी देवाचा धनगरी चल माऊली देवीला बोल जे का असं तुझ्या संसाराचं सुख शांती लाभली पाहिजे जसा सोन्याचा भंडारा वाहते तसा माझा संसार सोन्याचा झाला पाहिजे चला आलेली इडापिडा दादा आलेली इडापिडा जिथून आलाय तिथं गेली पाहिजे चला या तरच आम्ही पुढचं गाराने देवीला घालू ना लय सहन केले तुम्ही याच्या पुढे सहन करायचं नाहीये एकदम मोकळ्या मनाने सोन्याचा भांडार देते संसार सोन्याचा झाला पाहिजे लेकरावर सुख शांती पाहिजे आले इडापिडा जागेवर जाऊ दे ती पण रानावानाचीच आहे गोरपडी बोली तर रानावानाचीच ना एकदम मोकळ्या मनात चला आता एकदम शांत एकदम शांत आता संसार सुखाचा पाहिजे ना भांडार व्हायलाय ना एकदम मोकळा आता हा हा बरोबर आहे ते तर बरोबर आहे मग काय पाहिजे आणखी आला का काय पाहिजे धनगराला काय देऊ काय देऊ काय देऊ धनगराला आम्ही बोला काय देऊ मान धनगराला बोला तुम्ही सांगता का झाडा शांत होऊ दे आम्ही सांगतो बोला तुम्ही सांगता का आम्ही सांगू तुम्ही सांग हा मग जागेवर जायचं एकदम शांत व्हायचं जागेवर जायचं तरच आम्ही पुढचा मार्ग तुमचा मोकळं करू नाही तर तुमच्यावर सोडू सगळा तुम्हाला येत असेल तर तुम्ही करा मग चला एकदम मोकळं झाड मोकळं पाहिजे झाड एकदम मोकळं मी पुढचं घराने घेते मोकळं झाड खुल्लं करशील तर मी जिम्मेदारी घेते ना ते मी घेणार नाही बरोबर ना जर तू शक्ती आहे तर तू सांभाळ मग तू माझ्या हातात दिला तर मी पुढची सांभाळते बोल तू घेते का मी घेते कोण घ्यायचं मी वजा घेऊ का तू वजा घेते बोल मी शेवटचा विचारील नाही जागेवर गेली तर तुझं तू वजा वजाच बरोबर ना दादा मी शब्द देते यांचं वजन कुलाचं मी घेईल गावाचं घेईल बोल मग आम्ही पुढचं घेऊ हा मग ये ना मग चल ना मोकळं कर झाडाला चल मोकळं एकदम मी वजा घेते तुझा सगळा रुपया खर्च नाही करता वजा भेटेल 20 रुपयाचा खर्च फक्त किती 20 रुपयाचा खर्च चल एकदम चानाव भालू येतीस का माळावर भालू भालू येतीस का माळावर आपण चालू मेलर 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 जरा त्यांना होते की बोला घेता जिम्मेदारी तुम्ही आम्ही मोकळं करतो ना जिम्मेदारी चला तुमची एवढी शक्ती आहे तर तुम्ही घ्या जिम्मेदारी मी सोडते सगळं चल कोणाची
मग माझ्या मी घेते ना वाजा तू झाड शांत आहे. चल चल झाड शांत घे. ये आरतीचा मान घे. चल आरतीचा मान घे. या आरती करायला इथं या. आरतीचा मान द्या. चला आरतीचा मान द्या. या पूर्ण झाड मोकळं कर. तुझा परिवार मोकळं होईल. घर मोकळं होईल. धंदेमाने देश आला पाहिजे ना. द्या आरतीचा मान. दादा धनगराच्या नावाने ना जसं नारळ ठेवाल ना त्याला भाकरी आणि एक धनगराचे येतात ना ते नैवेद्य तिथे ठेवा फक्त. कारण त्यांनी सांभाळलं एवढ्या दिवस. सांभाळले म्हणजे अडचण असून पण सांभाळलंय. आणि त्याला बोलताना एवढंच बोलायचं माझी जी लेकरवाले जातात याच्या पुढं काम धंदा घरात इड्यापिड्या नाही पाहिजे पण चुका नारळ. हा तेव्हा त्याला स्थान हो. त्या वेळेला भांडार द्या. ते भांडारा द्या. मी कोणाला जावत नाही त्यांना. घ्या चला तेव्हा भांडारा घ्या. चला आपल्या देवी माग राहिल्या ना त्यांना घ्यायचे. त्यांचा रब्बरचा केस बांधायला काय माहिती ती घटना चोरीची घडली पण तुम्ही गरगर चिक्कार फिरत राहिले. कोण काय सांगतंय कोण काय सांगतंय. त्याचा आंबा त्याला दिला असता ना तर तो शांत झाला असता. तेव्हा त्याला स्थानाव का ना. ज्याचं गोंधळ म्हणलं त्याची गाणी येतील का. वर पडायचं. हा घ्या. हाल आई गोरपणा देवी माता तुला वंदने आता तुझा गोंधळ मांडला हे गोंधळाला तुझा गोंधळ मांडला हे गोंधळाला बदलत का दाखव ना मला बोलत द्या भंडारा. कुठे बसले तुम्ही.
बोला घोरपडे आल्यात का? आनंदाने आल्यात काय राहिलंय? हा घोरपडीत आहेत का तुम्ही? घ्यावं हे गाणं घ्या परत. ओके. अग घोरपड आई लाड लाड सात जणी घे साधारण पण घ्या साजणी बहिणी आठवा काना काना खेळतो अन गोकुळामध्ये कृष्ण नांदतो. साजणी बहिणी आठवा काना काना खेळतो अन गोकुळामध्ये कृष्ण नांदतो. साजणी बहिणी आठवा काना काना खेळतो अन गोकुळामध्ये कृष्ण नांदतो. साजणी बहिणी आठवा काना काना खेळतो अन गोकुळामध्ये कृष्ण नांदतो. साजणी बहिणी आठवा काना काना खेळतो अन गोकुळामध्ये कृष्ण नांदतो. साजणी बहिणी आठवा काना काना खेळतो अन गोकुळामध्ये कृष्ण नांदतो. साजणी बहिणी आठवा काना काना खेळतो अन गोकुळामध्ये कृष्ण नांदतो. साजणी बहिणी आठवा काना काना खेळतो गोकुळामध्ये कृष्ण नांदतो. बोला माऊली तुम्ही कोण आल्यात? ओळख द्या तुमची आम्हाला. कोण आहेत? कोण आल्यात? हा कोणी मारली मग सन्मानाने आले मग कोण आलेत? हा घोरपडी माता आल्यात बघा. दोन्ही घोरपडी माताची ना दोघी गर्जना केली घोरपडी माताची बरोबर. बोला माऊली तुम्ही घोरपडी माता आनंदाने आलेत ना? मग आम्हाला थोडी तुमची ओळख देणार का? या पुढे आमच्या समोर या. बोला काय माहिती सांगू मला झाड पूर्ण नाही खेळणार. मला एक सांगा पहिली देवी कोणाच्या अंगात यायची? म्हातारी कोण होती? यांचा ना त्यांचा काय संबंध? यांचा ना त्यांचा काय संबंध? पहिली म्हातारी होती घोरपडी देवी तिच्या अंगात यायची. घोरपडी देवी पहिले कोणाच्या अंगात यायची? घोरपडी माता हा होती मी सांगतो होती. ती व्यक्ती लास्टला ना अंथरुणात खिलून राहिली. ती व्यक्ती अंथरुणात गळ्यामध्ये माळ लोमती अंबाबाची बाल खेळती. गळ्यामध्ये माळ लोमती अंबाबाची बाल खेळती. गळ्यामध्ये माळ लोमती अंबाबाची बाल खेळती. गळ्यामध्ये माळ शांत. ज्या माऊलीच्या अंगात यायची तिला खरं माना खोटं माना परंतु तिच्याकडे ती शक्ती होती. शेवटच्या क्षणाला तिचे हालना झालेले अंतरात कीर्ती राहिलेली अशी व्यक्ती होती. कोण होती? या घोरपडीचं गाणं शिर्के बरोबर आहेत, पाटील बरोबर आहेत. माऊली बोला कोण आल्यात? कोण आल्यात? बोला ना आडनाव नाही मला. कोण आलं? कोण आल्यात? बोला
चहा नाही चहा. बोला गर्जना करा नावाची. आल्यात ना तुम्ही? चहा. हा आनंदाने आल्यात का? हा जीवदाने आलेत ना? आनंदाने आलेत ना? आम्ही सगळ्या बहिणींना मान देणार आहे. पहिले आमच्या जिचा जागरण बोलून आणलं तिचा पहिला मान देऊ ना. ती आनंदाने आल्यात ना? तुम्हाला आम्ही मान देऊ. पहिले आम्हाला यांची पोडवू द्या. द्या भंडारा. भंडारा घ्या. तुमच्या नावाने, देवीच्या नावाने उठला, तुमच्या नावाने, तिच्या नावाने. चला तुम्हाला आम्ही मान देऊ. पहिले एकचा उत्तर दे. नाही ना घाटा आमच्या मागे नाही उचलायचं, घाटाला उचलायचं बस. एकदम आनंदाने स्थान पण व्हायचं. एकदम आनंदाने स्थान पण व्हायचं. जेव्हा तुझी बोलावून येईल तेव्हा यायचं. तुझं आम्ही मानपान देऊ. तर जागेवर एकदम मानपानाने जायचं स्थानावर. आम्ही तुमचं बोलवणं करू, तुम्हाला मानपान देऊ. जाता स्थानावर एकदम आनंदाने स्थानावर जा. जेव्हा आम्ही तुमचं बोलवणं करू. द्या आलं कुंकू द्या. मग डोंगरात गर्दी कधी झाली माझी गोरपडी आई माऊली कापूर का पेटवलं जिभेवर? आम्ही आनंदाने जायला सांगले, रागात नव्हतं जायला सांगलं. थांबा जायचं ना आता. आम्ही काय बोललो होतो? तुम्हाला जे का असेल ते आम्ही देऊ. देऊ बोललो नाही का? बोललो का नाही? मी काय बोललो? तुमचा सर्व मान केला जाईल. काय कमी पडलं का आमच्याकडून? मग अग्नी का घेतली तुम्ही? हा असं शांत होता का? कसं काय? चला होते मान घेतला अग्नीचं. ते कोणाचं घेतलं? अग्नीचा मान कोणी नाही केलो ना आम्ही. मी देणार मानपान. ही अग्नी घेतली, शांत होता. आणि अग्नी का घेतली मग? काय बघ कोण आहे ते रूप? नाही शांत होण्यासाठी पण कापूरच घेऊन का शांत? माऊली तशी पण शांत होते. का पण ते कापूर कोणाचं देणं आहे? नाही 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 नाही. चला घ्या जरा. त्यांना आलं मुकुट मानते आरती करा. चला घ्या एकदम शांत. देऊ तुमचा आम्ही मानपान देऊ. सगळ्या देवींचा देऊ आम्ही मानपान. पहिले ज्याचा गोंधळ घेतला त्याचा पूर्ण गोंधळ होते. चला एकदम स्थानावर. तुम्हाला आम्ही बोलू आनंदाने तुमचा सगळा मान सन्मान करू. हा घ्या आपल्या देवीचं. किनारी अमृतरी आंबा माझी ग देवी माझी ग लैलाची आंबा माझी ग लैलाची देवी माझी ग लैलाची किनारी अमृतरी
बघा बसा, कुठे बसल्यात तुम्ही? यांचं करतं कोण आहे? पहिल्यांदाच आलं काय? पहिले यायचं पहिल्यांदाच आलंय ना, मग जास्त परीक्षा नाही घेत सध्याने. बोला माऊली, कुठे बसले? दाखव रूप तुझं, ते भांडारा घे, दाखव आधी. पहिल्यांदाच आलंय ना, दाखवा. या गटावाले असू नका असू, ते काय जाणबुजून करीत नाही, शेवटी आहे काय तर त्यांच्याकडं. दाखवा कुठे आहे तुमच्या रूप आता. कोणतं नाही हे इथं कोणत्या रूपात आहे दाखवा ना. हा कोणत्या नामात दाखवा ना, मग पुढचं मी सांगतो ना काय ते. दाखवा जरा बघा. कोण जातं घोरपडीवर? किती वर्ष जातो तुम्ही घोरपडी मातेला? कोण जातं दरवर्षी? उभं राहा. हा जा पुढं. दरवर्षी जाता ना? मूर्तीचा दाखवा, चित्र कसं आहे दाखवा. हा कोणतं रूप आहे ते? काय ते? हा कोणतं रूप आहे ते? पहिले तुम्हाला तर समजलं का काय रूप आहे ते? हा कोणतं रूप आहे सांगतो ना मी, सांगतो. ठेवा माऊली, ठेवा, सांगतो मी काय आहे ते. त्या सांगायसाठी कुठून घातला आता. माऊली तुम्ही पण सांगा आम्हाला, द्या भांडारा. कुठला भांडारा? बोला कुठं बसल्या तुम्ही, दाखवा आम्हाला. आता या परत तुम्ही. हो नाही काही बोलू नका, या अजून एक या कोणतरी. हा आता थांबा का, मी सांगतो आता ते बोला, ते ठेवा टाक. तुम्ही काय बोला? घोरपडी माता बसा. तुम्ही कशी करू शकता घोरपडी माताची ओळख? कशावर ना? चित्रावर ना. मग दाखवतो टाक कोणतं आहे, मी सांगतो आता. हा आहे ना. कशावर ओळखली? फक्त घोरपडीचं चित्र आहे म्हणून ओळखली, बरोबर ना? चित्रावर ओळख होईल घोरपडीची. कोण कोण जातात दरवर्षी घोरपडी मातेला? किंवा किती वर्ष कोण कोण जात आहे? फक्त घोरपड ऐकली म्हणजे घोरपडी माता झाली का? हा तुम्ही उभं राहा, बरोबर आहे? नाही जातात म्हणून त्यांना पुरं माहिती पाहिजे. माऊली आनंदाने आलेत का तुम्ही? काय सेवा बरोबर आहे? स्थानात जायचं, जरा आरती करता ना. मी सांगतो अजून घेईन, मी सगळं सांगणार आहे. या एक जण आरती दोघींना करा. आरती करू नका, फक्त मी सांगतो तेवढं थांबा. का माऊली तुम्ही बसल्यात तिथे बरोबर? काढा दोघी बसल्यात का? माऊली तुम्ही तुमच्या सोबतीला कोण बसलाय? तुमच्या मूर्तीच्या सोबतीला कोण बसलाय? हा तुम्ही घोरपडे आहे ना, मग बाजूला कोण बसलाय तुमच्या? कोणत्या रूपात आहे? हा तुमच्या रूपात कोण बसलाय? तुमच्या रूपाच्या बाजूला कोण बसलाय? हा म्हसोबा आहे, बरोबर? दोघीला म्हसोबाची, दोघी घोरपडी आहेत, बरोबर आहे? मग त्या म्हसोबाला काय लागतंय? हा हा दही भात कोंबडा म्हणजे काय आला? त्याच्यामध्ये रात्या चोख्या आल्या, बरोबर का? आता मी सांगतोय आणि आरती करा. किती वर्ष जाता तुम्ही? दरवर्षी जाता, करता येता. उचलला म्हणून देव झाला नाही, अजून भरपूर काय. त्या म्हणणार द्या त्यांना, शांत होऊ द्या आधी, मला मग पुढचा घेतो. चला आता गेला. दोन्ही झाडं नवीन आल्या, बरोबर? बसा मागे जरा, दर्शन घ्या ना, बसा. माता टाका डायरेक्ट, बसा मागे एकदम, बरोबर? बसा तुम्ही पण.
थांबा. दोन्ही घोरपडी माता आल्या बरोबर. काय बोलल्या? मसोबतांच्या बाजूला बसल्या बरोबर. पुढे गेल्या दुसऱ्या त्या पहिल्यांदाच आल्या. झाड पहिल्याच गेले का बाबा? हा, एक झाड पहिले दोनदा केलेले. दोनदा अंग भरलं होतं का? कोण आहे यांचं मालक? चालक मालक ऐका ना इकडे. नाही विचारता नाही. हो त्याला थांबवा ना. हा जाऊ नये जाऊ नये जाऊ नये जाऊ नये. जाऊ दे. या तुम्ही या तुम्ही या. हे पहिल्यांदाच आलंय का झाड? हा, पण मला काय दाखवतो याच्या आधी 2 वेळा त्याचं अंग भरलेले. असा अंगाला काटा मारायचा भरायचा का? व्हायचा का? किती वेळा झालाय? हा, 2 वेळा आलाय. असं उठवायचं कोण तुम्हाला डचकून? कुठं कुठं? घरामध्ये. मग ही घोरपडी देवी तुमच्या घरात बसले का? मग मी सांगतो तसं होतं का? पहिले सांगायचं. सगळी बसलेत नाही इथं. वारं मी केलविलच, वाऱ्याचा नाही नुसतं गेला जाऊन केलं. जी घोरपडी माता बसली होती ती देवारे बसली होती का? पहिली देवाऱ्यात होती का? बरोबर. तिच्या तिथं उद आली का? उद आली होती का? जिथं जी होती तिथं उद आली होती का? तिथंच कपड्यात बांधली होती का? जिथे कुठं असेल तिथं बरोबर. त्यानंतर तिची जागा बदलली बरोबर. पण जेव्हा तुम्ही जागा बदलली नाही घडतेचे जिथं उद लागली होती तिथं ती असायची. तिथं तिचा मानपान दिला जायचा. खाली काढायची, परत मान द्यायचा, परत तिथं ठेवायची बरोबर आहे. म्हणजे त्या घरात ती पहिल्यापासून बसले बरोबर का हो? शिर्के पाटील तुम्हाला सांगतो मी, गोंधळ तर वारे खेळू आपण, वारे खेळूच, पण तुमची देवी तुम्हाला कोण आहे ती माहिती आहे का? तिच्या सोबतीला तुम्ही एवढं वर्ष करता. किती वर्ष आले तुम्हाला? देवी तुमच्या घरात किंवा शिर्के पाटलामध्ये बसली. किती वर्षापासून बसले? भरपूर वर्षापासून बसले. आजपर्यंत तुम्हाला तिचा जोडीदार कोण आहे तो माहिती आहे का? कोण सांगा शिर्के परिवाराचा? तिच्या सोबतीला कोण बसला होता माहित आहे का? होतं का माहित? तर जायचं दरवर्षी भेटून यायचं बरोबर. त्या 3 बहिणी आहेत. किती? 3 बहिणी आहेत. एक बहीण आहे ती घोरपडी आहे. एक बहीण आहे ती सोमवती यल्लम्मा आहे. हा यल्लम्मा मी बोलतो तिला. तिसरी बहीण आहे ती साती आसरे आहे बरोबर आहे. मग आता सांगा तुम्ही आईला भेटायचं बाबा. तुमच्या आई कुठे आहेत? घरात आहेत. तुमच्या आईला सगळ्या पोराई लेकराई मानपण दिला, साडी चोली सगळा दिला. मी तुम्हाला कपडा पण नाही घेतला, काय दिला नाही. तुम्हाला काय वाटेल? काय वाटेल? राग येईल ना? मला सगळं तिलाच देतात. येईल का नाही? हो का नाही? कसं काय झालं यांचा? बाबा तुम्हाला हे तुमच्या विषय आहेत बरोबर आहे. मी सगळा पोराई लेकराई तिला सगळा दिला, पैसा दिला, गाडी घोडा साडी चोली दिली. तुम्हाला काहीच नाही दिला. तुम्हाला राग येईल का नाही? येईल. मग तुम्ही काय कराल? बायको माझी किंवा कोणी असो, जोडीदार असो, बायको असो, तिला करतात तर मला विसरतात. मग तुम्ही काय कराल? काय कराल? साधं उदाहरण देतो तुम्हाला मी. हा काय कराल? तुम्ही राग येईल ना? राग येऊन आल्यानंतर काय करा? थांब तुझी खूर मोडतो मी बरोबर. कुठं गावाला पाठवणार नाही, पोराने ते भेटणार नाही तुम्हाला. मग तशी तुमची जी घोरपडी माता आहे तिच्या सोबतीला कोण बसलाय? म्हसोबा बसलाय. मग एवढ्या वर्षामध्ये म्हसोबाला कधी तुम्ही काय दिलं का? माहीतच नाही. देवाला कोण जातं भेटायला? तुम्ही नाही गेलं नाही, पण तुमच्या घरात बसले. जर त्याला जर मानपान नाही दिला तर तो काय करील? परंतु ही घोरपडी माता का आली तुमच्या देवरात? हा मी सांगतो. पहिले पाटील तुम्ही, पाटलांच्या बायका 2,
मी 3 बोलतोय, तुम्ही 2 बोलतोय. तरी त्या बायकांना पोरं व्हायची जगत नव्हती. बरोबर का आजी? शिर्के पाटील का? पहिले पोरं लेकरं जगायची का? हा, मग नवस कोणला केला तुम्ही? हिला नवस केला. तिचा जो धबधबा पाडायचा, नवस केल्यानंतर त्या धबधब्याची मी आख्यायिका नंतर ऐकली, पण सांगतोय. मग आज जो नवस तुम्ही पूर्ण करता, पण नवस करणारा खाली जो बसलाय धबधब्याच्या खाली, कोण बसलाय? कोण कोण आलता मसो इथं? घोरपडीला वरती हात करा, वरती हात करा. घोरपडीच्या मंदिराच्या खाली धबधबा पडतो, त्याच्या खाली कोण आहे? लेकरू खाली सोडला तर कुठं सापडतो? कोण आहे घोरपडीच्या बाजूचे? त्या धबधब्याच्या काय माहिती आहे का तुम्हाला? नाही ना, त्याला पण माहित नाही. तुम्हाला काय माहित होय? जे का असेल ते. मग जर त्या गाडीवानाला, त्या जोडीदाराला तुम्ही एवढ्या वर्ष आईची करायची, त्याचं करायचं का? मग त्या गोष्टीला तथ्य होता का काही? आज पण आपण केला, त्याचा मानपण केला म्हणून त्याने आईला मोकळी सोडली. आईला सोडली नसती. आज आल्या का नाही? दोघी आल्या. बहिणी किती आहेत? 3 आहेत. तिसरी पण येईल. मग तुम्ही गोंधळ करता, देव नेता, भेट करता, आणता करता. किती वर्ष केलं असं? 60, 70, 80 वर्ष केले. बरोबर? मग 7-8 वर्ष म्हणजे असंच गोंधळ केले का तुम्ही? नाही ना, गोंधळ म्हणजे तो गोंधळच झाला. भेट केली म्हणजे मग त्याचा मान दिला पाहिजे का नाही दिला पाहिजे? मग म्हसोबा कोणत्या रूपाचा आहे? म्हसोबाचा कलर कोणता आहे? काय लावतात तिथे त्याला? कोणता? शेंदूर लावतात. मग त्याला त्याचा मान पण कसा दिला पाहिजे? पहिली गोष्ट शेंद्राचा. आणि शेंद्राचा मान एक गोड म्हसोबा आहे. आणि म्हणजे बोलतात ना रात्या चोक्या, एकाला दही भात आणि एकाला काय लागतं? त्या दिवशी तुम्ही गेलती, विचारला सगळ्यांच्या समक्ष, मी पुजाऱ्याला विचारला का नाही? हो का नाही? काय लागतो? कोणता? लाल कोंबडा. बरोबर? तुम्ही देता का याच्या आधी? मग कशी तुम्हाला तो पावल? मग असाच गोंधळ केला असता, त्याची गवस पण नसती केली आपण. तुम्ही काय आणून बसवलं असतं? काय केलं असतं? मूळ स्थानाचा जर मालक नसता आला तर मग काय केलं असता? अशा वाऱ्या केल्या असत्या, नाव दिलं असतं, गेल्या असत्या. पण तो म्हसोबा कुठं गेला? त्याचं काय होतं का अंश देवरात? पहिला देवरा कोणी बघितलाय? पाटील तुम्ही. आजी, पहिला देवरा बघितलाय? 3 पट्ट्या होत्या, 2च पट्ट्या होत्या. आता 3 होत्या, आता 2च होत्या. तिसरी पट्टी असा काहीतरी होता का? गोल गोल बघितलंच नाही. मग पहिले म्हातार देवीला काय द्यायचं? पुरणपोळी द्यायचं का जेवायचं? कोंबडा कधी दिला म्हातारा? हा, दाबा या इकडे आई. सगळ्यांना समजू दे. आता आपल्याला गोंधळ नाचायचा नाही, लोकांना कुलाचाराचा गोंधळ करायचे. हा जर पिढोपिढी कुलाचार जर केला, जसं देत आलं, तर तुम्हाला काही गरज नाही महाराज लोकांची. काली त्याला द्यायची, ती कोणाला द्यायची? मी सांगतो. रातीपट्टी होती, म्हणजे देवीच्या डाव्या बाजूला 7 आसरे आहेत रात्या रूपाच्या. बरोबर? म्हणजे तिची पट्टी तांब्याची असेल. बरोबर? अजून दुसरा काय द्यायची? गोड जेवण, डाल भात. बरोबर? हा, आणि त्याच्या व्यतिरिक्त काय अजून? बरोबर? मग जोडीदाराला काहीच माहित नाही. आता त्याला तरी देतात का तुम्ही? नाही. मग तुम्ही भेटीला जाता त्यावेळी असंच जाता का? हा, मग आता सांगतोय कोण काय बोलतो त्याच्यापेक्षा तुम्हाला शिर्के पोरायला जर आराम असेल. आता काय, पहिल्या मात्र नवस केला पोराबारा होऊ दे. बरोबर? आता एवढी पोराबारा झाल्यात, पण ती मारुती झाल्यात. तो म्हसोबा तरी परवडतोय, परवडतात का? म्हणजे कुठेतरी कमी पडलाय. मग ती शक्ती कुठेतरी तोंड घालते, कोणाचं काय आडे अडचणी काय. आता त्या माऊलीच्या अंगात आलं, तिच्या घरात सुख शांती नाही. आता म्हसोबा तुम्ही धनगरूपी तो आला आणि त्यांना यश न देत कोणाच्याही देत असतील. आपल्याला काय करायला पाहिजे? संचार तो होऊ दे, परंतु जो कुलाचार आहे तुमचा, गोड बाबा
कुलाचा कुलाचार जसा करतात तसा घोरपडी माता जर तुमच्या घरात बसले, पाटील कुलामध्ये बसले, तिचा काय का मान केलं पाहिजे? रातीला काली, तांबडा कोंबडा कोणला? मसोबाला, पण चोखीला पुरणपोळी आणि चोख्याला दहीभात, बरोबर आहे. अजून एक त्याच्यामध्ये आहे, तिघी तरी बसलं म्हणजे तिघींचा जोडीदार 3 असतील ना, दुसरा कोण आहे? तुम्हाला माहित नाही का? तुम्हाला तिसरा आहे गवली. गवली म्हणजे काय? 7 बहिणी 8वा काना. कोण आहे? काना आहे. तेव्हाच काना आला ना तुमच्याकडे, काना पावला म्हणून. तर तुमचा जर घोरपडीचं याच्या पुढे जर काय करायचं असेल, महाराज असो नसो, घोरपडी बायाला जर भेट करायला न्यायची असेल, पुरणपोळी न्यायची, दहीभात न्यायचा, लाल तांबडा कोंबडा कोणला न्यायचा, कुठे मसोबा बघितला कोणी? याच्या आधी जायचं, दिसला होता मसोबा? तुमच्या एवढ्या कोणाच्या अंगात आलं होतं तिथं? नाही आलं. का नाही आलं? तो आडवायत होता. कोणाच्या अंगात आलं? माझ्या आलं. बरोबर आहे. मला कसं वाकड तिकडे दगडांच्यावर नेलं? पहिला मान कुठे दिला? कुठे दिला? नारळ कोणला दिला? कुठे टाकला नारळ? दारामध्ये. तिथे मसोबा होता. दुसरा मान कसला दिला? वाटीचा. तिथं कोण होती? पद्मावती होती. मग ह्या गोष्टी एकदा दाखवल्यात, परत दाखवणार नाही ती, कारण मला पण वाकवलं होतं ते पूर्ण. बघितलं कोणी कसं केलं तर मला? एवढ्या दगडी गोरीतून माझी पण तिने हालना का केली? कारण तो मसोबा माझा पण गाडीवान तोच आहे, तिचाही गाडीवान तोच आहे. बाकी तुम्हाला पुढे दिल्या नाही. याच्या पुढे लक्षात ठेवायचं. आई तुमचं वय झालं, तुम्ही बरोबर सांगितलं, पण त्याच्या पुढचं आता मसोबा रूपाने आपण काय बसू शकत नाही. तर काय बसवलं मी? दाखव गोंधळे ते बघून घ्या सर्वांनी. हा बघा, याला चंद्राचं एक बोट लागलंच पाहिजे, कारण मसोबा चंद्ररूपीच आहे. हा 3 बहिणींचा जोडीदार गवली तोच, मसोबा तोच, आणि जी कोणती देवी बोलली तुम्ही? ती पद्मावती. कोण आहे? ताई काय होतं तिला? यल्लम्मा रूपी असते ती, आंध्राची. बरोबर आहे. म्हणजे पाण्यामध्ये येते. आपण बोलतो ना घागर घेऊन निघाली पाण्याला, येड्या बाया बोलतात त्याला, तशा रूपाची येते. तर एकच मान द्यायचं त्यांना, बस. बाकी काय नाही द्यायचं. तुम्हाला कुठं जायची गरज नाही. 70 वर्षापासून तुम्हाला या गोष्टीची माहिती नसती, तुम्ही असंच खर्च केला असतं. नाही तर मग एवढ्या वर्ष जायचं माहीत नव्हतं, मग तुम्ही करता काय? मग आता जे दाखवलंय तिने, तुम्ही कोणी असू दाखव, आता ते पुढं चालवाल का? हो का नाही? हो का नाही? बोला ना तुम्ही. मला तिला साखर घालाल तसं. चिरके परिवार, पाटील परिवार. बरं पाटील बोला का जास्त? ते बोललं तर मी साखरेल. बोला 5 पंच या, जरा 5 पंच. 5 जण कोणी या. तांदूळ घ्या. मला नाही, तिला शब्द द्या. या 5 जण. कोणी या? 5 जण या. या इथे या. 5 जण या ना. मला नाही, तिला द्यायची तुम्हाला. अहो या, चांगलंय. या, माहिती झाली पाहिजे तुम्हाला. अहो इकडे मी सांगतो का, त्याचं कारण सांगू काय? ऐका ऐका, मी सांगतो. हे घोरपडी कोणाच्या घरात बसल्या होत्या? कोणाच्या नाही, कोणत्या घरात? त्या घरात कोण राहतंय? तुम्हाला मुलगा किती? समजलं का आता? नवस कसला केलता? ज्या म्हाताऱ्या नवस केलता, हा मग याचाच नवस होता. 2 मुलं बाळ जागावी किंवा राहावी ना, त्यासाठीच होता. तर जाऊ दे, झालं. या 5 जण या. अरे घाबरता काय एवढं? काय नाही, तुम्हाला फक्त पुढच्या पिढीला समजलं पाहिजे यासाठी.